नमस्कार, आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी। बातमी कुत्र्यांच्या हल्ल्याची। कुर्ला गायकरवाडीत पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला, 4 नागरिक गंभीर जखमी। महाडात रेबीज लस उपलब्ध नसल्याने प्रथमोपचारानंतर रुग्णांना माणगावला हलवावे लागले। महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने 4 नागरिकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले। यात धोंडू तांबडे, सनी खेडेकर, मालती पवार यांच्यासह आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। जखमींना सर्वप्रथम महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। येथे त्यांना प्रथमोपचार दिल्यानंतर रेबीज लस उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी 30 किलोमीटर अंतरावरील माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी डॉक्टरांचे म्हणणे वेगळे आहे। रेबीज लसीमुळे क्वचित साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि त्यासाठी ICU सुविधा आवश्यक असते। महाड ग्रामीण रुग्णालयात ICU नसल्याने नियमानुसार ही लस केवळ माणगाव, अलिबाग आणि पनवेलसारख्या मोठ्या रुग्णालयातच उपलब्ध ठेवली जाते। त्यामुळे हा प्रशासकीय निर्णय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। आमचे प्रतिनिधी जुनेद तांबोळी यांनी महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर शंतनू डोईफोडे यांच्याशी साधलेला संवाद आपण पाहूया। दोन प्रकारच्या लस असतात त्याच्यामध्ये। एक जे असते ती कंपल्सरी रेबीड म्हणजे पिसाळलेला कुत्रा चावला ना तेव्हा त्याला द्यायलाच लागते। ती जी लस आहे ती ICU जिथं आहे जिल्ह्यामध्ये आपल्या तिथंच उपलब्ध आहे, जसं की अलिबाग, पनवेल आणि माणगाव या 3 ठिकाणी ते ठेवण्यात आलेली। कारण रिॲक्शन वगैरे आली तर ते पेशंटला ICU ची गरज लागू शकते। आणि दुसरे जे आहे नॉर्मली ती आपल्याकडे उपलब्ध होते, आपण ती त्यांना दिली। सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सगळे उपचार केले, जसं ते जिथं चावलाय तो भाग स्वच्छ करणे, त्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून इंजेक्शन देणे, त्याच्यानंतर दुखायचं असेल त्याचे इंजेक्शन देणे, हे सगळे इंजेक्शन देऊन त्यांना ऍडमिट करून मग आपण अँब्युलन्सने पाठवलं त्यांना। ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या निदर्शनाला तुम्ही पाठवलेलं तिथं आपल्याकडे जेवढं ते बेस्ट आहे ते सगळं दिलं आपण त्यांना। ठीक आहे, चालेल सर, धन्यवाद। चालेल, ओके। दरम्यान जखमीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णांची भेट घेऊन आवश्यक उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। माणगावमधील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पोहरे यांनी देखील याबाबत अधिक माहिती दिली आहे। काल रात्री 12 वाजता महाड येथून आपल्याकडे 3 रुग्ण आलेली आहेत। तर त्याच्यामधल्या दोघांना अतिगंभीर कॅट 3चं बाईट असल्याकारणामुळे आपण त्यांना भरती करून अँटी रेबीज सिरम हे देण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीत पेशंट स्टेबल असून एका रुग्णाला ओठाचा वरचा लचका उडल्या कारणामुळे त्याला आपण सध्या भरती करून त्याच्यावर इंजेक्शनचा इलाज चालू आहे। त्याला प्लास्टिक सर्जरी लागू शकते, त्यामुळे त्याला आपण पुढे संदर्भित पण करणार आहोत। तर 3 रुग्ण आहेत, बाकीचे स्टेबल आहेत।